हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस। एकच विचार संच मान्यतेचा जाचक जिआर रद्द झालाच पाहिजे। संच मान्यतेचा जाचक जिआर रद्द झालाच पाहिजे। संच मान्यतेचा जाचक जिआर रद्द झालाच पाहिजे। जुन्या शिक्षकांना टीईटी परीक्षेतून सूट मिळाली पाहिजे। जुन्या शिक्षकांना टीईटी परीक्षेतून सूट मिळाली पाहिजे। वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द मिळालाच पाहिजे। वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द मिळालाच पाहिजे। एकच मिशन एकच मिशन पेन्शन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। पेन्शन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही। राज्यामधल्या लाखो शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची राज्यामधल्या लाखो शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे। यासाठी सातत्यानं सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा आमचा प्रयत्न सुरू आहे। काल सुद्धा हजारोच्या संख्येनं राज्यातील शिक्षक आणि कर्मचारी विधान भवनावरती मोर्चा घेऊन आलेले होते। कारण जे शासकीय कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, सगळ्यांनाच काही जमीन शेती हा काही आधार नसतो आणि नोकरी आणि वेतन हेच फक्त मुख्य त्यांच्या जीवनाचा आधार असतो। त्यामुळं म्हातारपणाची काठी म्हणून पेन्शनकडे बघितलं जातं। त्यामुळं सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या कुटुंबासाठी एक आधार म्हणून जुनी पेन्शन योजना दिली पाहिजे। यासाठी आम्ही सातत्याने शासन दरबारी प्रयत्न करतोय आणि म्हणून आज सुद्धा आमच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। जे जुने शिक्षक सेवेमध्ये होते त्यांना टीईटी परीक्षा लागूच नव्हती, त्यांच्यावर आता टीईटी परीक्षा लादणं चुकीचं आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा टीईटी परीक्षेतून वगळावं। 10 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा जाचक जीआर आहे, ज्याच्यामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत, त्यांच्यावरती नोकरीचं गणांतर येणार आहे, तर तोही जीआर रद्द करावा। वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द काढावा। जे त्रुटीपूर्ण केलेल्या शिक्षक आहेत, ज्या शाळा आहेत, जे शेवटच्या वर्गाची पटसंख्या पूर्ण केलेली आहे, अशा राहिलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्यांना सुद्धा या शासनानं वेतन अनुदान दिलं पाहिजे। यासारख्या महत्वाच्या प्रश्नासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। निश्चितपणानं सरकारनं जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली पाहिजे आणि या राज्यातल्या लाखो शिक्षक आणि कर्मचाऱ्याला दिलासा द्यावा। यासाठी निश्चितपणानं ही लढाई आमची सुरूच राहील। साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका।